नमस्कार शेतकरी मित्रांनो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यावेळी शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळणार आहे. एकूण 3 टप्प्यात शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसांपासून शेतकरी ही मदत मिळवण्यासाठी वाट पाहत आहे, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाहीत. असे सांगतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना लवकरच हे पैसे मिळणार आहेत. नेमकी का माहिती समोर आली? तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 22वा हप्ता मिळणार आहे. 22व्या हप्त्याअंतर्गत अगोदर ही मदत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये या आठवड्यात मिळेल. सध्या तर आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर त्यानंतर होळीच्या अगोदर ही मदत मिळेल असे सांगितले जात होते, परंतु आता फेब्रुवारी महिन्यात तसेच होळी. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 22वा हप्ता नेमका कधी मिळणार? मीडिया रिपोर्टनुसार आता PM किसान सन्मान निधी योजना 22वा हप्ता शेतकऱ्यांना 13 मार्च रोजी मिळू शकतो. नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर. नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान योजनेच्या 22व्या हप्त्याची घोषणा करण्याची शक्यता होती, परंतु या घोषणेबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही? दरम्यान या योजनेचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्म ID तयार केलेला नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबात एकापेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळत नसेल, तर अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या एका घरात एकच व्यक्ती शासकीय नोकरीला असेल, तर त्या शेतकऱ्यांनाही 22वा हप्ता मिळणार नाही. एखाद्या शेतकऱ्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल, तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.